नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। आपल्या घरी दिवाळीचा सण आला, आपण दिवाळी सेलिब्रेट करतोय आणि स्टार प्रवाह ढिंच्याक दिवाळी आपल्यासाठी घेऊन आले। स्टार प्रवाहाचे दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे, तेजस आणि राज माझ्यासोबत। कसे आहेत दोघे? मस्त मजेत ढिंच्याक स्टार प्रवाह यावेळी आपल्याला ढिंच्याक दिवाळी घेऊन आले। दीड महिन्याआधी आपण बाप्पा आपल्या इथे आलेला, आपल्या बाप्पाचं विराजमान झालेलं। किती एक्साइट आहात ही ढिंच्याक दिवाळी साजरी करायला? खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि स्टार प्रवाहाबरोबर दिवाळी सेलिब्रेट करायला तर जास्तच एक्साइटमेंट असते, कारण खूप संस्कृती आणि सण जपणारा चॅनल आहे हा। त्यामुळे गणपती जेव्हा झाला तेव्हा जसं लोकांना खूप वेगवेगळं नॉलेज मिळालं, खूप गोष्टी ज्या आपल्याकडे आहेतच, ज्या कुठेतरी आपण लहानपणी ऐकल्यात पण त्याला पुन्हा उजाळा मिळतो, तसा हा सण मला वाटतं प्रवाह सेलिब्रेट करतो। त्यामुळे वी आर व्हेरी एक्सायटेड की तुम्हाला आता भेटून झाल्यावर आम्ही आमचा इव्हेंट अटेंड करणार आहोत आणि त्यावेळी आय एम शुअर दिवाळीची पण फार वेगळी माहिती जी कदाचित आपल्या कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात होती पण ती राहून जाते, तर त्याला पुन्हा उजाळा मिळेल। सो आम्हाला आत्ता पाहताना मिळेल, तुम्ही टेलिकास्ट पाहाल तेव्हा तुम्हालाही मिळेल। तू काय सांगशील, किती एक्साइट वाटते स्टार प्रवाहाची दिवाळी साजरी करताना? खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण स्टार प्रवाहासोबत पहिल्यांदा दिवाळी सेलिब्रेट करतो आहे। एक्साइटमेंट ही पण आहे की आता शो आमचा नवीन प्रेक्षकांसमोर आला आहे आणि प्रेक्षक इतकं प्रेम करत आहेत त्याची एक्साइटमेंट आहे। हा जो एकंदरीतला माहोल आहे, हे जे वातावरण आहे इतकं कलरफुल, कंदील आहेत, सगळे एकंदर वातावरण, याची एक्साइटमेंट आहे। आणि ऑब्व्हियसली आम्ही परफॉर्म केलं आहे, तर परफॉर्मन्सची देखील एक्साइटमेंट आहे, तर एकंदर खूप मजा येते। नाही म्हणजे आम्हाला बघायला आवडेलच परफॉर्मन्स कसा झाला आणि आम्ही सगळेच बघू। बरं, तुम्हाला दोघांना प्रश्न विचारतो की मालिका आता खरंच खूप सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे। असं कधी होतं का की मालिकेच्या शूटिंगमुळे वगैरे घरची दिवाळी मिस करताय, कुठे असं झालं आहे का? असं तर खरं सांगायचं तर प्रत्येक सणाच्याच बाबतीत होतं, पण पुन्हा ना कुठेतरी घरातले सगळे खूप खंबीरपणे तुमच्याबरोबर जेव्हा उभे असतात ना तेव्हा, आणि त्यांचं अंडरस्टँडिंग असलं तुमच्या बाबतीत, तर थोड्या गोष्टी सोप्या होतात। त्यामुळे घरातल्यांनी आता माझ्या काय, राजच्या काय, कायम सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या त्या विश्वासावर आम्ही खूप शांतपणे सेटवर शूटही करू शकतो आणि कुठेतरी सेटवर दिवाळीसुद्धा एन्जॉय करतो। राज, तू काय सांगशील? अगदीच, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळेच दिवाळी नाही तर सगळेच सण एकाच दिवस मागे पुढे होऊ शकतात, पण शेवटी फॅमिली एकत्र येणं हे जे बेसिक असतं, सण आपण तसे एकत्र येऊन साजरे करतो, तर ते फायनली जे ते एंड गोल आहे ते अचीव करतोच आपण ॲज अ फॅमिली। त्यामुळे तो सण सपोज आज साजरा करायचा होता तो दुसऱ्या दिवशी होईल, पण ती जी मजा असते, ती जी एकत्र येऊन करण्याची गोष्ट असते, ती साध्य होतेच। साध्य होतेच। बरं, असं कधी झालं आहे का बा आता कलाकार आपण झाल्यामुळे आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये बाहेर वगैरे मोकळ्या पद्धतीने फिरायला वगैरे होत नाही, असं कधी झालं आहे का? मिस करताय का की अरे यार ही काही गोष्टी आहेत दिवाळीच्या ज्या आता आम्ही करू शकत नाही? नाही, ज्या करायच्या त्या तशाही करतो आम्ही। म्हणजे फॅन्स भेटले त्यांच्या सकट करतो, पण बाबा एन्जॉयमेंट तर पाहिजे। आणि ही गोष्ट मिस करण्यापेक्षा मला असं वाटतं की ॲड ऑन्सच आहेत की तुम्ही आज बाहेर गेल्यानंतर नाही, तुम्हाला एक एक्सटेंडेड फॅमिली मिळालेली आहे। कारण जेव्हा लोक पटकन तुम्हाला आपुलकीने दिवाळीचा लाडू पुढे करतात, चकली पुढे करतात, तेव्हा असं वाटतं की अरे हे विश्वाची आपले घरं, म्हणतो माझे घरं, तसं झालं आहे की आज फॅन्समुळे फिरता येत नाही पेक्षा आज फॅनमुळे सण कदाचित आणखी मोठा झाला आहे आमचा। किती गोड आणि सुंदर उत्तर आहे, खरंच खूप भारी वाटत तुमच्यासोबत गप्पा मारून।